चंद्रपुरात विविध विकास कामांचं लोकार्पण पार पडलं। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा झाला। जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बेलघाटा रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाचंही भूमिपूजन यावेळी पार पडलं। देशातील 554 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचं ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं। यात महाराष्ट्रासाठी 15,554 कोटींचा निधी मिळालाय। देशातील विविध रेल्वे स्थानकांवर हा लोकार्पण सोहळा पार पडला। अहमदनगरच्या श्रीरामपुरातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या विविध विकास कामांचं उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते झालं। कार्यक्रमाला गडकरी ऑनलाईन उपस्थित होते। यावेळी कारखान्याच्या 60,000 लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्प तसंच इन्सिनरेशन बॉयलरचं उद्घाटनही पार पडलं। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। नांदुरा, जळगाव, जामोद आणि मलकापूर तालुक्यातील परिसरात गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला। यात शेतकरी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। रब्बी हंगामातील पीक असलेल्या गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला आणि फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। तर अवकाळी पावसामुळे घरातील साहित्यही अनेक ठिकाणी भिजलं। मनमाड शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक जोरदार सरी बरसल्यानं बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। थोड्याशा झालेल्या पावसामुळे मात्र वीज गायब झाल्याचंही पाहायला मिळालं। आपल्या जादुई आवाजानं मागील अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। ते 72 वर्षांचे होते। पंकज उधास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीत प्रेमींच्या ओठांवर आहेत। त्यांच्या या निधनावरती चित्रपटसृष्टी आणि संगीतसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येतेय। भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात जखमी झालेले शिंदे गटाचे कल्याण विभाग शहर प्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। याआधी महेश गायकवाड यांचे सहकारी राहुल पाटील यांना 16 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला होता। आता महेश गायकवाड यांना 24 दिवसांनंतर डिस्चार्ज मिळालाय। त्यांना 6 गोळ्या लागल्यानं ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते।